एक महत्वाची बातमी हैदराबादच्या राजमुंद्रीहून निघालेली 15,000 झाडं नाशकात दाखल व्हायला आता सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यातील एक मोठं कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल झालंय। मंत्री गिरीश महाजनांनी राजमुंद्री इथे जाऊन स्वतः ही 15,000 झाडं निवडली आहेत। तर उद्यापासून या ठिकाणी वृक्ष लागवडीला सुद्धा सुरुवात होणार आहे। नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही वृक्ष लागवड केली जाणार आहे। वड, पिंपळ, निंब, जांभूळ यांची लागवड होणार आहे। याआधी 15,000 झाडांचं वृक्षारोपण होणार होतं, त्यानंतर तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय होणार होता। दरम्यान असं या संदर्भातलं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? खरं तर नाशिककरांसाठी, पर्यावरण प्रेमींसाठी अत्यंत दिलासादायक असं चित्र मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। आपण हा जर कंटेनर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पहिल्या टप्प्यातले हे सगळे देशी बनावटीचे झाडं आहेत ते आता नाशिकच्या सीमेवर दाखल झालेले आहेत। आपण सध्या त्याच कंटेनरवर आहोत ज्या कंटेनरवर हे सगळे झाडं जे आहेत ते आता नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये तपोवन परिसरात जो काही झाडांचा मुद्दा ऐरणीवर आला होता, त्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं होतं की राजमुंद्री या ठिकाणी जाऊन आपण स्वतः सगळ्या झाडांची पाहणी केलेली आहे। देशी झाडं जे आहेत, जे कायम टिकतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात, ते मोठे झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये आपण लागवड करू असं त्यांनी सांगितलं होतं। 15,000 झाडांचं वृक्षारोपण जे आहे ते नाशिकमध्ये केलं जाणार आहे आणि जे झाडं या ठिकाणी नाशिकमध्ये आलेले आहेत ते जवळपास 1100 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी 2 दिवसांनंतर अगदी नक्कीच नक्कीच चंदनजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अजित पवारांविरोधात कोर्टानं काढलेले समन्स आता रद्द करण्यात आलंय। कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना हा दिलासा मानला जातोय। सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य भाषणादरम्यान अजित पवारांनी केलं होतं। या कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र आता हे समन्स रद्द झाल्याची माहिती आहे। त्यामुळे अजित पवारांना हा दिलासा मिळाला। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबई पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून कळतंय। दरम्यान भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम असल्याची ही सूत्रांची माहिती आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवाय 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला पाहिजेत, यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, एकूणच महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ही रणनीती खरं तर ठरवली जाते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। शिवसेना, भाजप आणि एनसीपी एकत्र लढवण्यावर कालच्या रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या 2 तासाच्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। पण नवाब मलिक यांच्याबद्दलची नेमकी भूमिका काय असायला हवी याबद्दल देखील चर्चा झालेली आहे आणि याबद्दल वरिष्ठ पातळीवर आता चर्चा होईल असं सुद्धा बोललं जाते आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल। आपण जर पाहिलं तर भाजप मुंबईमध्ये 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे। तर शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा दिल्या जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। तर आरपीआयला भाजपच्याच कोट्यातील 10 जागा मिळणार आहेत, पण कमळ चिन्हावर लढावं असा प्रस्ताव सुद्धा त्यांना दिला जाईल। शिंदे यांचा मित्रपक्ष आनंदराज आंबेडकर यांना सुद्धा काही जागा दिल्या जातील असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे महायुती 150चा टार्गेट घेऊन जाते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि काही करून 150च्या वर जागा जिंकायच्या असा निर्धार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची जी रणनीती आहे ती पुढच्या बैठकीमध्ये ठरवली जाईल आणि काही कमिटीज सुद्धा याबाबतच्या ज्या आहेत त्या घोषित केल्या जातील। काही महामंडळं सुद्धा स्थापन केली जातील आणि नेत्यांना, महत्वाच्या नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग येईल असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। अगदी अगदी नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीची। बातमी, साधू संत झाडावर राहतात का असा सवाल अण्णा हजारेंनी केलाय। तपोवनातील एकही झाड तोडू नये असंही अण्णा हजारे म्हणाले। तर स्वार्थी लोक वाढत चाललेत, मात्र आमच्यासारखे बलिदान देतील असंही हजारेंनी म्हटलंय। एक दिवस लोक चीड व्यक्त करत म्हणतील चले जाव असंही अण्णा हजारेंनी म्हटलंय। तर आपण पाहतोय तपोवनातील वृक्षतोडीचा हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह आहेत। काही ठिकाणचे झाडं महापालिकेनं या ठिकाणी तोडल्याची माहिती आहे। मलनिस्सारण केंद्रांसाठी ही झाडं तोडल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे आता स्वार्थी लोक जास्त वाढत असल्याचं वक्तव्य अण्णा हजारेंनी केलंय। एक दिवस लोक चीड व्यक्त करतील असाही इशारा अण्णा हजारेंनी दिला। अरे साधू संत झाडावर राहतात काय? साधू संत जंगलात राहतात।
झाडांचं जंगल आहे आणि तुम्ही झाडं तोडता, हे बरोबर नाही. हे दुर्दैव आहे देशाचं. चीड आज बोलत जरी नसली तरी एक दिवस तो दिवस येईल, ती चीड व्यक्त होईल. चले जाओ, ती चीड व्यक्त करतील लोक.